किंवा आजी आपल्याला हे नेहमी सांगत आलेत दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी केलं पाहिजे किंवा ऍटलीस्ट एखादी नवीन वस्तू खरेदी केली पाहिजे. तर आपले जे पूर्वज होते ते या बाबतीत किती हुशार होते आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी मागे एखादं लॉजिक कसं असायचं. काही जण बोलतात की एफडी हा सगळ्यात सेफ आणि सिक्युअर ऑप्शन आहे आणि काही लोकांचं म्हणणं असतं की एफडी म्हणजे स्क्रॅप आहे. तर कुठल्याही बँकेमध्ये 5 लाख रुपयांपेक्षा जास्तीची एफडी नाही करायची आपल्याला. जेव्हा आपण गोल्ड ऍज अ इन्व्हेस्टमेंट डिस्कस करतोय त्यावेळेस जे तुम्ही कॅरी करण्यासाठी युज करताय त्या गोल्डला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो का? तर नाही म्हणू शकत. पण जेव्हा अशी अनसर्टन सिच्युएशन असते ना जगामध्ये त्यावेळेस इव्हन जे स्टॉक ब्रोकर्स असतात किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारे इन्व्हेस्टर्स असतात ना ते सुद्धा गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करणं प्रिफर करतात. 12% आसपास रिटर्न दिलेत निफ्टीने, पण फ्युचर मध्ये देईलच याची गॅरंटी आहे का? तर त्याची गॅरंटी मी नाही देऊ शकत, न कोणीच तुम्हाला देऊ शकतं. का तुम्ही पूर्ण जगाचा विचार केला तर त्या जगाच्या वर्किंग पॉप्युलेशन पैकी ऍटलीस्ट 20% पॉप्युलेशन एकट्या भारतामध्ये आहे. तर या तिघांमध्ये सर्वश्रेष्ठ इन्व्हेस्टमेंट कुठली? मित्रांनो, आत्ताच दसरा होऊन गेलाय आणि माझी आई, आपल्या सगळ्यांच्याच आया किंवा आजी आपल्याला हे नेहमी सांगत आलेत दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी केलं पाहिजे किंवा ऍटलीस्ट एखादी नवीन वस्तू खरेदी केली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आपण दरवर्षी बघतो की दसऱ्याच्या दिवशी आपल्या मार्केटमध्ये किंवा स्पेशली सोन्याच्या दुकानामध्ये खूप मोठी रांग लागलेली असते. कारण काय? तर आपल्याकडं आपल्या संस्कृतीनुसार दसरा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक आहे हे आपल्याला नेहमीच सांगितलं जातं आधीपासून. आणि आपण हे 3.5 मुहूर्त ज्याला म्हणतो ते 3.5 मुहूर्त कुठले आहेत? आता अनायासे विषय निघालाच आहे तर मी तुम्हाला ते पण लगेच सांगतो, कारण आपल्या बऱ्याचशा यंग जनरेशनला ही गोष्ट अजूनही माहिती नाही किंवा ते 3.5 मुहूर्त कुठले आहेत हे सांगा असं जर आपण विचारलं तर बऱ्याच लोकांना ते माहिती नसतं. तर 3.5 मुहूर्त कुठले आहेत याला काही ऍज सच सिक्वेन्स नाहीये, पण मी जे मला माहिती आहे त्या सिक्वेन्स मध्ये सांगतोय. सगळ्यात पहिला गुढीपाडवा जो येत असतो साधारण मार्च मध्ये, त्यानंतर येते अक्षय तृतीया, हा पण 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे जो साधारण एप्रिल मध्ये येत असतो. त्यानंतर दसरा जो सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान येत असतो आणि दिवाळीचा पाडवा ज्याला आपण अर्धा मुहूर्त मानतो. हे 3.5 दिवस शुभ मुहूर्त मानले जातात आपल्या संस्कृतीमध्ये, ज्या दिवशी आपण एखादी नवीन वस्तू किंवा सोनं खरेदी करणं वगैरे प्रिफर करत असतो. आता याच्या पाठीमागे पण जर का तुम्ही थोडासा बारकाईने विचार केलात तर आपले जे पूर्वज होते ते या बाबतीत किती हुशार होते आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी मागे एखादं लॉजिक कसं असायचं ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे. आजच्या तारखेमध्ये सुद्धा 50% जवळजवळ लोक त्यांच्या कृषीच्या उत्पन्नावरती डिपेंडेंट आहेत भारतामध्ये. हे 3.5 मुहूर्त सुद्धा कधी येतात हे जर का आपण बारकाईने बघण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला लक्षात येईल की आपला जो पहिला हंगाम असतो त्याला रब्बी आणि खरीप असं आपण म्हणत असतो. त्याच्यामध्ये थोडंसं माझं कन्फ्युजन आहे की कुठलं रब्बी आणि कुठलं खरीप, त्यामुळे मी तुम्हाला नॉर्मल लँग्वेज मध्ये सांगतो जे तुम्हाला पण लक्षात येईल. जर का आपण पहिल्या हंगामातली पीक कापणी बघितली तर साधारण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंत ती संपत आलेली असते आणि तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा यायला सुरुवात झालेली असते. त्यानंतर लगेच दसरा येतो आणि काही दिवसांमध्ये दिवाळीचा पाडवा येतो. तर ज्यावेळेस शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसे आलेत तर त्यातून काहीतरी गुंतवणूक व्हायला पाहिजे, ऍटलीस्ट घरामध्ये एखादी वस्तू आली पाहिजे किंवा सोनं घेऊन ठेवलं पाहिजे जेणेकरून इमर्जन्सीच्या वेळेमध्ये ते सोनं त्यांच्याच उपयोगात येईल परत. यासाठी म्हणून या शुभ मुहूर्तावरती सोनं खरेदी केलं पाहिजे हे आपले पूर्वज सांगत आलेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या हंगामातली पिकाची कापणी कधी होते? साधारण मार्च एप्रिल मध्ये. आणि गुढीपाडवा पण येतो, अक्षय तृतीया पण येते, ती पण मार्च आणि एप्रिल मध्येच येते. त्यावेळेस सुद्धा हातात पैसे आल्यानंतर पहिल्यांदा गुंतवणूक करा, ऍटलीस्ट कुठेतरी सेव्हिंग करा सोन्यामध्ये वगैरे, आणि त्यानंतर उरलेले पैसे आपल्या दैनंदिन जीवनासाठी खर्च करा. हे त्या पाठीमागचं लॉजिक आहे. आणि आपले बरेचसे सणवार याच्या पाठीमागे सुद्धा असे बरेचसे महत्वाचे लॉजिक्स आहेत. म्हणजे मी स्वतः किंवा कुठलाही जर फायनान्शियल चॅनल तुम्ही युट्यूब वरती बघत असाल ते लोक पण हेच सांगत असतात ना, आपण नॉर्मली पैसे कसे खर्च करतो, आपलं जे इन्कम येतं मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग. इन्कम मधून जे खर्च आहेत ते वजा झाले की मग आपण सेव्ह करतो. पण केलं काय पाहिजे? तर जेव्हा इन्कम येते तर आपल्या इन्कम मधून सेव्हिंग मायनस करा, म्हणजे आधी सेव्ह करा, त्यानंतर इज इक्वल टू एक्सपेन्सेस करा. हेच तर आपल्या पूर्वजांनी सांगितलंय की ज्या वेळेस पिकाची कापणी होईल, तुमच्या हातामध्ये पैसे येतील, त्यावेळेस त्यातून सेव्ह करा, म्हणजे सोनं खरेदी करून ठेवा किंवा एखादी महत्वाची वस्तू जी तुम्हाला घरी लागणार आहे ती घेऊन ठेवा आणि त्यानंतर उरलेले पैसे खर्च करा. फक्त भाषा बदलली, पण आपले पूर्वज सुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये तेवढेच अवेअर होते किंवा त्यांच्याकडे तेवढंच ज्ञान होतं. ही गोष्ट याच्यातून सिद्ध होते. आणि आता आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात केलीच आहे संस्कृतीपासून किंवा आपल्या पूर्वजांच्या शिकवणीपासून. तर त्यांची आपल्याला अजून एक शिकवण असायची बघा, थोडीशी कमी रिस्क घ्या, खास करून पैशांच्या बाबतीत खूप जास्त हव्यास नसावा, असं ते आपल्याला नेहमी सांगत होते. आजही आपल्या आई
वडील आपल्याला तेच सांगतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या सगळ्या गोष्टी बघणार आहे किंवा ज्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स वरती डिस्कस करणार आहे, कम्पेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे 3 इन्व्हेस्टमेंट असेट्सला, ते सुद्धा मॉडरेट रिस्क आणि मॉडरेट रिटर्न्स याच रेंज मधले असेट्स आपण बघणार आहे. म्हणजे कुठले? आजकाल इन्व्हेस्टमेंट जर आपण करायची म्हटली तर आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. इव्हन आपल्या बँक अकाउंट मधल्या सेव्हिंग पासून, एफडीज पासून तर पीपीएफ आहे, एनपीएस आहे, काही महिलांसाठीच्या स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या, टॅक्स सेव्हिंगचे बरेचसे फंड्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहे, स्टॉक मार्केट आहे, असे मल्टिपल ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. पण त्यातले आज आपण कुठले डिस्कस करणार आहे? मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मॉडरेट किंवा लो रिस्क ज्याच्यामध्ये आहे आणि ज्याचे रिटर्न सुद्धा मॉडरेटच आहेत, असे 3 ऑप्शन आज आपण डिस्कस करणार आहे. अनुक्रमे ते असे असतील. सगळ्यात पहिल्यांदा बँकेमधलं फिक्स डिपॉझिट, त्यानंतर दुसरी इन्व्हेस्टमेंट गोल्ड, जी आपल्या भारतीयांची फेवरेट आहे, खास करून महिला वर्गाची, आणि तिसऱ्या नंबरला आपण डिस्कस करणार आहे स्टॉक्स, आणि त्यातही म्युच्युअल फंड्स, निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड्स, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सो लेट स्टार्ट. आपण बघूयात ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करून की कुठली इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी बेस्ट सुटेबल असू शकते किंवा सर्वश्रेष्ठ असू शकते. जर आपण बँकेतल्या फिक्स डिपॉझिट पासून स्टार्ट करत असू तर फिक्स डिपॉझिट विषयी जेव्हा आपण लोकांकडून ऐकतो त्यावेळेस लोकांची मतं कशी येतात? काही जण बोलतात की एफडी हा सगळ्यात सेफ आणि सिक्युअर ऑप्शन आहे, आणि काही लोकांचं म्हणणं असतं की एफडी म्हणजे स्क्रॅप आहे किंवा वेस्ट ऑफ मनी आहे, एफडी करून काहीच फायदा होत नाही. पण माझं मत असं आहे की प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचं एक पर्पज असतं, उद्देश असतो, आणि त्या उद्देशासाठी ती इन्व्हेस्टमेंट केली जाते. आता आपण एफडी कशासाठी केली पाहिजे आणि केव्हा केली पाहिजे हे तर आपण डिस्कस करूच, पण कुठल्याही बँकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही एफडी करताय त्यावेळेस या 2 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा जर का तुम्ही एफडी करत असाल ना तर कुठल्याही बँकेमध्ये 5 लाख रुपयांपेक्षा जास्तीची एफडी नाही करायची आपल्याला. कारण काय, इन केस समजा ती बँक बुडली किंवा त्या बँकेचा लॉस झाला काहीतरी फायनान्शियल, तर तुमचे 5 लाख रुपयांपर्यंतची जी इन्व्हेस्टमेंट असते ना एफडी मधली, ती रिझर्व्ह बँक सिक्युअर करत असते, ती एन्श्योर करत असते. त्यामुळं जर का समजा तुम्हाला 20 लाख रुपयांचं एफडी करायचं आहे ना तर 4 बँकांमध्ये जसं की एसबीआय, एचडीएफसी, कोटक, आयसीआयसीआय किंवा ओटेवर कुठल्याही 4 मोठ्या बँकांमध्ये 5-5 लाख रुपयांचं वेगळं एफडी आपण केलं पाहिजे, जेणेकरून आपले सगळीकडचे पैसे सिक्युअर राहतील. ही सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा एफडी करताना, की 5 लाख रुपयांच्या पेक्षा जास्त एका बँकेमध्ये नाही करायचंय. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही एफडी करताय तर त्याचा उद्देशच काय? आपण आता पहिल्या पॉईंट मध्ये पण डिस्कस केलं त्याप्रमाणे की सिक्युरिटी, तुमचे पैसे सिक्युअर राहिले पाहिजेत, सेफ राहिले पाहिजेत, किंवा तुम्ही जी इन्व्हेस्ट करताय ती अमाऊंट आहे ना त्याच्यापेक्षा कमी तर ते आलेच नाही पाहिजेत, म्हणून करतोय ना. त्यामुळं एफडी करताना कुठल्याही वेल नोन बँकेमध्ये करा, नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये जरी करत असाल तरी पण कुठल्याही मोठ्या बँकेमध्ये शक्यतो करा, ज्या बँकेचं नाव आपण नाही ऐकलं किंवा ज्या बँकेची स्वतःची काही गॅरंटी नाहीये, ती बँकरप्ट वगैरे होऊ शकते. अशा कुठल्याही बँकांमध्ये अर्ध्या किंवा 1% आपण एफडी शक्यतो नाही केलेली चांगली गोष्ट आहे. कारण इन केस जर का ती बँक बुडाली किंवा त्या बँकेसोबत काहीही झालं तर तुमचे पैसे रिस्क मध्ये परत एकदा येऊ शकतात. या 2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. तर आता बघूयात आपण की एफडी आपण नेमकं कशासाठी करतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट, सेफ्टी आणि सिक्युरिटी आपल्या पैशांची. जसं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं तर ते मायनस पण येऊ शकतात. स्टॉकची व्हॅल्यू कमी झाली तर तुम्ही जेवढे पैसे इन्व्हेस्ट केलेत ते पैसे पण मायनस मध्ये येऊ शकतात, जे की एफडीच्या बाबतीत होत नाही. एफडी एक फिक्स रिटर्न देते, भले ते कमी असतील पण फिक्स असतात, त्यासाठी आपण एफडी करतो. आणि दुसरं कारण, जर का समजा आपल्याला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल, म्हणजे पुढच्या 2 किंवा 3 वर्षांच्या आतमध्ये जर का तुम्हाला ते पैसे हवे असतील, जसं की समजा तुमचा मुलगा कॉलेजला जाणार आहे 2 वर्षानंतर आणि त्याच्या कॉलेजची फीस भरायची आणि त्या कारणासाठी म्हणून तुम्हाला ते फिक्स अमाऊंट हवीच आहे, तर त्या केसमध्ये आपण एफडी केला पाहिजे, जेणेकरून ऍटलीस्ट तुमचे पैसे मायनस नाही होणार. म्हणजे जर इन्फ्लेशन पण आपण बघितलं, महागाईचा दर आपण जर बघितला, तो साधारण 5.5-6% आसपास आहे भारतामध्ये, आणि एफडी मध्ये सुद्धा आपल्याला 6% किंवा 7% रेंज मध्ये रिटर्न्स मिळतात. त्यामुळे ऍटलीस्ट आपले पैसे इन्फ्लेशन मुळे कमी होत नाहीत, त्या पैशांची व्हॅल्यू कमी होत नाहीये, आणि एक फिक्स अमाऊंट आपल्या हातामध्ये मिळणार आहे. या पर्पज साठी आपण एफडी करतो. आता दुसरी इन्व्हेस्टमेंट जी आज आपण डिस्कस करणार आहे ती म्हणजे गोल्ड, सोनं. अर्थात भारतीयांची सगळ्यात फेवरेट आणि त्यातल्या त्यात महिला वर्गाची सगळ्यात फेवरेट इन्व्हेस्टमेंट. पण जेव्हा आपण गोल्ड ऍज अ इन्व्हेस्टमेंट डिस्कस करतोय त्यावेळेस जे तुम्ही कॅरी करण्यासाठी यूज करताय किंवा तुमच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी एखादा हार बनवताय, त्या गोल्डला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो का? तर नाही म्हणू शकत. फार फार तर ती हाऊस, मौज, मजा असू शकते, पण त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणता येत नाही. तर गोल्ड मध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतोय किंवा पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करतोय, तर ती गुंतवणूक तेव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्याच्यावरती मेकिंग चार्जेस नाही लागणार आहेत आणि त्याची कॉस्ट डिप्रिशिएट नाही होणार आहे. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखादा दागिना बनवता ना त्यावेळेस सोनाराकडे जाता, तर तो सोनार तुमच्याकडनं काहीतरी मेकिंग चार्जेस घेत असतो, ज्याला घडणावळीचा खर्च आपण म्हणतो, तो पहिल्यांदा आपण पे करत असतो. आणि त्यानंतर पण काही वर्षांनी, समजा 1 वर्षानंतर तुम्ही तोच दागिना सोनाराला विकायला गेलात तर त्याच्यामध्ये एक घट निघते बघा. तो सोनार म्हणतो तुम्हाला की ह्याच्यामध्ये काहीतरी घट झालेली आहे किंवा झीज झालेली आहे, म्हणजे तिथं पण आपला लॉस होतो. थोडक्यात त्याची कॉस्ट डिप्रिशिएट झालेली असते, म्हणून ह्याला इन्व्हेस्टमेंट म्हणता येणार
येणार नाही. इन्व्हेस्टमेंट सोन्याला तेव्हा म्हणता येईल ज्यावेळेस त्याच्यात मेकिंग चार्जेस इन्क्लूड नाहीयेत किंवा कॉस्ट डिप्रिशिएशन पण नाहीये. आता अशी गुंतवणूक कुठली असते सोन्यामध्ये ते तर मी तुम्हाला सांगतोच. ह्याच्यावरती एक ऑलरेडी सेपरेट व्हिडिओ पण मी बनवलेलाच आहे. पण आपण सगळ्यात आधी हे बघूयात. जसं एफडी मध्ये बघितलं की एफडी मध्ये साधारण 6 ते 7% आसपास आपल्याला रिटर्न्स मिळतात. तसंच जर का सोन्यावरती तुम्ही बघितलं तर 1947 ते आता 2024 या पूर्ण 77-78 वर्षांमध्ये सोन्याने CAGR काय दिलेला आहे म्हणजे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट काय दिलेला आहे तर तो साधारण 9% च्या दिलेला आहे. तुम्ही ही गोष्ट गुगल वरती जाऊन चेक करू शकता किंवा स्क्रीनवरती पण तुम्हाला ते दिसत असेल. म्हणजे एफडी साधारण 7% रिटर्न्स देत असतो आपल्याला, तर सोनं साधारण 9% आसपास रिटर्न्स देतं एफडी पेक्षा जास्त. आता सोन्यामध्ये जर का तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ती कशा पद्धतीने आपण केली पाहिजे. एक तर फिजिकल गोल्ड शक्यतो खरेदी करायचं नाही, कारण तुम्हाला त्याचे मेकिंग चार्जेस वगैरे तर लागतात. किंवा तुम्ही इव्हन सोन्याचं बिस्किट पण खरेदी केलं तर तुम्हाला ते घरी ठेवणं हे रिस्की असतं. त्यामुळे तुम्हाला परत बँकेकडे जावं लागतं आणि बँकेच्या लॉकर मध्ये ते ठेवायला लागतं आणि लॉकरचे चार्जेस वेगळे पे करावे लागतात. त्यामुळे फिजिकल गोल्ड शक्यतो इन्व्हेस्टमेंट पर्पज साठी आपण नाही खरेदी करू शकत. तर तुम्हाला ऑनलाईन गोल्ड बाय करायचे किंवा त्याचा दुसरा सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे SGB सोवरेन गोल्ड बॉन्ड्स आपण ज्याला म्हणतो ते खरेदी करायचे. तो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, कारण त्याच्यावरती 2.5% व्याज पण तुम्हाला दर 6 महिन्याला मिळत असतं आणि जी कॉस्ट अप्रिशिएट होणार आहे सोन्याची ती पण तुम्हाला मिळणार असते. पण त्याच्यासाठी एक फिक्स कालावधी असतो, म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट 8 वर्षांसाठी ती गुंतवणूक करायला लागते. मध्ये तुम्हाला सेल करायचे असेल तर सेल करता येतात, पण ते स्टॉक मार्केटवरती सेल करावे लागतात आणि ते सहजासहजी केव्हाही खरेदी करता येत नाही. त्याच्या वर्षातनं 2दा ट्रांचेस निघत असतात SGB चे. आता SGB वरती ऑलरेडी मी एक सेपरेट व्हिडिओ पूर्ण बनवलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा जर का तुम्हाला गोल्ड मधल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये इंटरेस्ट असेल तर. आणि इव्हन सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी 6 प्रकार कुठले आहेत, फक्त फिजिकल गोल्ड हा एकच प्रकार नाही, तर त्याच्याशिवाय पण अजून कुठले ऑप्शन्स आहेत ज्या पद्धतीने आपण सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो याच्यावरती सुद्धा एक ऑलरेडी सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यामुळे तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितला पाहिजे, जेणेकरून गोल्ड इन्व्हेस्टमेंट विषयीचं आपलं नॉलेज वाढेल. आता आपण हे बघितलं की सोनं रिटर्न किती देतं आणि कुठल्या पद्धतीने आपण सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. पण आता सोन्यामध्ये कुठल्या पर्पज साठी इन्व्हेस्ट केलं पाहिजे, का सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, तर ह्याची पण महत्वाची 2 कारणं आहेत. सगळ्यात पहिलं, गोल्ड हा सुद्धा इन्व्हेस्टमेंटसाठी एक सेफ ऑप्शन मानला जातो आणि प्लस रिटर्न्स पण चांगले देतो. म्हणजे 9% आसपास रिटर्न जर तुम्हाला सोन्यावरती मिळत असतील लॉंग टर्म मध्ये तर ती सुद्धा एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. आणि दुसरं कारण सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचं, ज्या वेळेस समजा जगामध्ये अनसर्टेन सिच्युएशन चालू असेल किंवा कुठेतरी युद्ध वगैरे चालू असेल, जसं आता बऱ्याच ठिकाणी युद्ध चालू आहेत, इस्रायल हमास किंवा ते युक्रेन रशिया वगैरे. पण जेव्हा अशी अनसर्टेन सिच्युएशन असते ना जगामध्ये, त्यावेळेस इव्हन जे स्टॉक ब्रोकर्स असतात किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारे इन्व्हेस्टर्स असतात ना, ते सुद्धा गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करणं प्रिफर करतात. कारण एखाद्या वेळेला समजा युद्ध वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं बिझनेस बंद पडू शकतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट बऱ्यापैकी प्रमाणामध्ये बंद पडतं. अशा बऱ्याचशा घडामोडी बिझनेसच्या बाबतीत होऊ शकतात आणि स्टॉक मार्केट खालीवरती होऊ शकतं. पण गोल्डचे रेट्स उलट अशा वेळेस वाढतात आणि ती सेफ इन्व्हेस्टमेंट मानली जाते ज्यावेळेस अशी अनसर्टेन सिच्युएशन असते. आणि अजून एक महत्त्वाचं रिझन गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचं ते म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. जे कोणी फायनान्शियल एक्सपर्ट्स असतील, ऍडवायझर्स असतील, ते तुम्हाला नेहमी सांगताना दिसतील की तुमची जी टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे किंवा तुमचा जो पोर्टफोलिओ आहे, कॉर्पस आहे ना, त्याच्यातली ऍटलीस्ट 10% इन्व्हेस्टमेंट ही गोल्ड मध्ये झालेली असावी. कारण काय, जर का स्टॉक मार्केट डायरेक्ट खाली आलं किंवा एफडी मधून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळत नाहीत तर तुमचा जो ओव्हरऑल पोर्टफोलिओ आहे ना ते बॅलन्स करण्याचं काम गोल्ड करेल. सेफ इन्व्हेस्टमेंट आहे, प्लस ओके रिटर्न्स आहेत. खूप कमी पण नाहीत एफडी एवढे किंवा स्टॉक मार्केट एवढे जास्त जरी नसले तरी पण ओके आहेत 9% रिटर्न. आणि या कारणासाठी आपण गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आता तिसरा आणि माझा पर्सनल फेवरेट ऑप्शन तो म्हणजे स्टॉक मार्केट मधली इन्व्हेस्टमेंट. स्टॉक मार्केट मधल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला एकदम सुरुवातीला सांगितलं, आपण मॉडरेट रिस्क आणि मॉडरेट रिटर्न्स या गोष्टीवरतीच बोलतोय. त्यामुळं जर का तुम्हाला स्टॉक मार्केटचं खूप जास्त नॉलेज नसेल तर बेटर ऑप्शन तुमच्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करण्याचा कुठला माहिती, तो म्हणजे निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा. आता निफ्टी 50 इंडेक्स काय आहे, तर भारतातल्या ज्या टॉपच्या 50 कंपनीज आहेत, जसे की रिलायन्स आहे, HDFC बँक आहे, स्टेट बँक आहे, L&T कंपनी आहे, आणि अशा ज्या टॉपच्या 50 कंपनीज आहेत त्यांच्या स्टॉक्स मध्ये आपण इन्व्हेस्ट करतो डायरेक्टली, तर इथं सुद्धा आपली रिस्क बऱ्यापैकी प्रमाणामध्ये कमी होऊ शकते. कारण ह्या मोठ्या कंपनीज आहेत, समजा जगामध्ये आर्थिक मंदी आली, भारतामध्ये आर्थिक मंदी आली किंवा कोरोना सारखी एखादी सिच्युएशन आली, तर जे छोटे मोठे बिझनेसेस आहेत त्यांच्यावरती मे बी लगेच इम्पॅक्ट होईल. पण हे जे मोठे बिझनेस आहेत, मोठ्या कंपनीज आहेत ना, यांच्यावरती इतकं सहज इम्पॅक्ट होत नाही. म्हणून या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्यामध्ये रिस्क कमी असते. आणि त्याच कारणासाठी जर का तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्ही निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड पासून सुरुवात करू शकता. जर का आता ह्याचे रिटर्न्स कॅल्क्युलेट करायचे असतील किंवा तुम्हाला ते बघायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50 इंडेक्स 1996 साली सुरुवात झाला होता भारतामध्ये. आणि ज्यावेळेस सुरुवात झाला त्यावेळेस त्याची व्हॅल्यू साधारण 1000 पॉइंट्स होती. आणि आता 2024 मध्ये म्हणजे 27 ते 28 वर्षांच्या नंतर
ज्यावेळेस मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळेस निफ्टीचा नंबर 24,750 च्या आसपास कुठेतरी आहे. म्हणजे जर का तुम्ही कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट बघितला या 28 वर्षांमध्ये निफ्टीने तुम्हाला किती दिलाय तो जर कॅल्क्युलेट केला तर अगेन तो 12% पेक्षा जास्त येतोय. आता हे जे CAGR मी तुम्हाला सांगितलं कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट तो कॅल्क्युलेट कसा करायचा तर तुम्ही गुगल वरती जाऊ शकता. गुगल वरती जर का तुम्ही CAGR कॅल्क्युलेटर टाकलं तर तुम्हाला तिथे बऱ्याचशा लिंक भेटतील आणि त्याच्यावरून तुम्ही ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. डोंट वरी, असे जे बरेचसे फायनान्शियल कॅल्क्युलेटर्स आहेत जसं की मी तुम्हाला आता CAGR सांगितलं किंवा एखाद्या गोष्टीची फ्युचर व्हॅल्यू काय असू शकते FV कॅल्क्युलेटर म्हणतो आपण त्याला, फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटर, किंवा इव्हन आपले लोनचे EMI कॅल्क्युलेटर्स असतात बऱ्यापैकी, होम लोनचे, पर्सनल लोनचे, SIP चे रिटर्न्स कॅल्क्युलेटर असतात, म्युच्युअल फंड वाले कॅल्क्युलेटर असतात. असे बरेचसे फायनान्शियल कॅल्क्युलेटर असतात जे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत किंवा जे किचकट कॅल्क्युलेशन्स असतात ना ते आपल्याला सोपे आणि पटकन करून देऊ शकतात. ह्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओज बनवेन डायरेक्टली. पण आतासाठी निफ्टी 50 इंडेक्स फंडचा CAGR जर आपण कॅल्क्युलेट केला तर तो 12% प्लस आहे. पण तुम्ही म्हणाल ही तर हिस्ट्री झाली, हा तर इतिहास झाला की मागच्या 27-28 वर्षांमध्ये 12% च्या आसपास रिटर्न दिलेत निफ्टीने, पण फ्युचर मध्ये देईलच याची गॅरंटी आहे का? तर त्याची गॅरंटी मी नाही देऊ शकत, न कोणीच तुम्हाला देऊ शकतं, कारण स्टॉक मार्केटमध्ये रिस्क ही नेहमी इन्व्हॉल्व असते. आणि या उलट फ्युचर मध्ये निफ्टी 50 चे रिटर्न जास्तच असतील. हे सांगण्याचं कारण काय माहितीये, असे बरेचसे तुम्ही रिपोर्ट्स वगैरे वाचले असतील बघा की 2030 पर्यंत भारत ही जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे वगैरे. आणि ही गोष्ट होणारच आहे हे आपल्यालाही माहिती आहे. कारण काय, जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये आजच्या तारखेमध्ये आपल्या टोटल पॉप्युलेशनच्या 65% पेक्षा जास्त लोक 35 वर्षाच्या आतमधले आहेत. म्हणजे 90 ते 100 कोटी लोक आपल्याकडे आहेत जे आज काम करण्याच्या कॅपॅसिटीमध्ये आहेत. आणि जो ह्युमन रिसोर्स फोर्स आहे आपला, ती ताकद आहे भारताची. जर का तुम्ही पूर्ण जगाचा विचार केला तर त्या जगाच्या वर्किंग पॉप्युलेशन पैकी ऍटलीस्ट 20% पॉप्युलेशन एकट्या भारतामध्ये आहे. त्यामुळे भारताची प्रगती इथून पुढे कोणी रोखू शकत नाही. येणारे 20 ते 30 वर्ष ही भारताचीच आहेत आणि म्हणून भारताचं स्टॉक मार्केट पुढच्या काही काळामध्ये खूप चांगला ग्रो करणार आहे. जसं आपण म्हणतो ना मराठीमध्ये एक म्हण आहे बघा की वाहत्या पाण्यामध्ये हात धुवून घ्या, तसं जर आपण भारतातल्या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट केलं तर आपण चांगले पैसे कमवू शकतो. आणि आता आपण फक्त निफ्टी 50 इंडेक्स पुरतं बोलतोय तर तिथे सुद्धा आपण 15% च्या आसपास रिटर्न एक्सपेक्ट करू शकतो, ज्याप्रमाणे भारताची पुढच्या काही काळामध्ये प्रगती होणार आहे. म्हणून जर का तुम्ही सुरुवात पण करताय आणि तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे तुमचे पैसे तर निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो. इव्हन मी सुद्धा निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करतो. सो आता आपण या 3 इन्व्हेस्टमेंट डिस्कस केल्या. सगळ्यात पहिल्यांदा FD डिस्कस केला, त्यानंतर गोल्ड डिस्कस केला आणि आता लास्ट ऑप्शन आपण डिस्कस केला तो म्हणजे निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड. तर या तिघांमध्ये सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट कुठली किंवा सर्वश्रेष्ठ इन्व्हेस्टमेंट कुठली हेच आजच्या व्हिडिओचं थंबनेल होतं ना, तर ते डिसाईड करण्याची वेळ आता आलेली आहे. जर तुम्ही रिटर्न्स वाईज बघितलं म्हणजे जो परतावा मिळतो आपल्याला त्या दृष्टिकोनातून बघितलं तर सगळ्यात पहिला नंबर कोणाचा लागेल? ऑफकोर्स स्टॉक मार्केटचा लागेल, कारण तिथे आपल्याला 12 ते 15% पर्यंत रिटर्न मिळू शकतात. दुसरा नंबर कोणाचा लागेल तर तो लागेल गोल्डचा, कारण तिथं आपल्याला ऍटलीस्ट 9% पर्यंत रिटर्न्स मिळतात. आणि तिसऱ्या नंबरला येईल FD फिक्स डिपॉझिट, कारण तिथे आपल्याला 6 ते 7% पर्यंत रिटर्न मिळणार आहेत. बरोबर आहे? क्लिअर आहे? आता तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार कराल? स्टॉक मार्केटमध्येच. पण थांबा, व्हॉट अबाउट रिस्क? जोखीम जी घेणार आहात तुम्ही त्या पैशांसोबत त्याचं काय? त्या दृष्टिकोनातून पण तर आपल्याला विनर कोण हे डिसाईड करावं लागेल ना. त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघत असाल तर स्टॉक मार्केट हे शेवटच्या नंबरवरती येतं, म्हणजे 3 नंबरवरती येणार कारण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिस्क आहे. अगेन 2 नंबरला गोल्डच येईल कारण त्याच्यामध्ये मॉडरेट रिस्क आहे किंवा तो एक सेफ ऑप्शन आहे. आणि पहिल्या नंबरला सगळ्यात सिक्युअर सेफ ऑप्शन जो आहे तो आहे FD, कारण तिथे ऑलमोस्ट रिस्क 0च्या बरोबर आहे. जर का तुम्ही 5 लाख रुपयांच्या आतमधला FD कुठल्याही बँकेमध्ये करताय तर, कुठल्याही म्हणजे अर्थात मोठ्या बँकेमध्ये करताय तर, सो कुठल्या दृष्टिकोनातून आपण इन्व्हेस्टमेंट कडे बघतोय यावरून ठरणार की कुठला असेट सगळ्यात बेस्ट आहे. जर का तुम्हाला रिटर्न्स जास्त हवे असतील तर तुम्हाला रिस्क पण जास्त घ्यावी लागेल, आणि जर का तुम्हाला तुमच्या पैशांची सेफ्टी हवी असेल, सिक्युरिटी हवी असेल तर तुम्हाला कमी रिटर्न्स वरती पण मॅनेज करावं लागेल, तडजोड करावी लागेल. त्यामुळे सर्वश्रेष्ठ असं कुठलाच असेट खरं तर नाहीये. प्रत्येक असेटचा एक पर्पज आहे. तुम्हाला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल, 3 वर्षांच्या आतमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि एक फिक्स अमाऊंट हातामध्ये हवी असेल तर तुम्ही FD चूज करू शकता. आणि जर का तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल 3 ते 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाइम पिरियड साठी जर का तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा इव्हन स्टॉक मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो हे होतं 3ही असेट्स मधलं कंपॅरिझन. यानंतर निर्णय तुमचा असणार आहे की कुठून तुम्हाला इन्व्हेस्टमेंटला स्टार्ट करायचंय. पण अजून एक फेमस ऍडवाइस मी तुम्हाला देतो जी तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकली पण असेल फायनान्शियल मॅटर मध्ये. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट.
बास्केट. एकच बास्केटमध्ये आपली सगळी अंडी नाही टाकायचे. म्हणजेच काय, कुठले एका असेटमध्ये आपल्याला सगळे आपले पैसे इन्व्हेस्ट नाही करायचे. ती इन्व्हेस्टमेंट नेहमी डायव्हर्सिफाईड असली पाहिजे. प्रत्येक असेटमध्ये थोडे थोडे पैसे आपण टाकले पाहिजेत, जेणेकरून कुठल्याही एका असेटमध्ये नुकसान होत असेल तर दुसरा असेट ते नुकसान बॅलन्स करू शकतो. म्हणून इन्व्हेस्टमेंट करण्यापाठीमागचा आपला उद्देश काय, आपल्याला त्या पैशांकडून काय हवं आहे, या दृष्टिकोनातून आपण इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केली पाहिजे. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की कुठे तुम्हाला तुमचे पैसे नेमके इन्व्हेस्ट करायचे. आणि इव्हन आपले पूर्वज जे सांगतात दसरा, दिवाळी किंवा अशा शुभ मुहूर्तांवरती इन्व्हेस्टमेंट काय करायची, याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे अजूनही काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते नक्की विचारा. आणि हा इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा. अशाच अजून इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज तिटे सायनिंग ऑफ.